इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 पाठ 4 पर्यावरणाचे संतुलन स्वाध्याय प्रश्न पहिला काय करावे बरे? कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत. उत्तर धान्य उन्हात वाळवावे तसेच कडुनिंबाची पाने किंवा राख वापरून किडे घालवावीत. प्रश्न दुसरा जरा डोके चालवा. अन्न साखळी तयार करा. बेडूक, घार, अळी, साप, गवत. उत्तर गवत, अळी, बेडूक, साप, घार. प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ अन्न साखळी म्हणजे काय? उदाहरण लिहा. उत्तर एका सजीवापासून दुसऱ्या सजीवाकडे अन्न व ऊर्जेचे होणारे संक्रमण म्हणजे अन्न साखळी. उदाहरण गवत, अळी, बेडूक, साप, घार. आ पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते? उत्तर अन्न साखळी व अन्नजाळ्यामुळे सजीवांची संख्या नियंत्रित राहते, त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. प्रश्न चौथा वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीतील कोणत्या पदार्थांचा वापर आवश्यक असतो? उत्तर वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीतील पाणी, खनिज द्रव्य व पोषक घटकांचा वापर आवश्यक असतो. प्रश्न 5 आहे चूक की बरोबर ते लिहा. अ पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. बरोबर. आ जैवविविधता जपणे आवश्यक आहे. बरोबर. ई नाकतोडा पक्ष्याला खातो. चूक. उपक्रम 1 आपल्या अवतीभोवती आढळणाऱ्या पक्ष्यांची माहिती मिळवा. उत्तर चिमणी आकाराने लहान पक्षी, ती धान्य, किडे व अळ्या खाते. घरांच्या छपरांत व झाडावर घरटे बांधते. 2 कावळा काळ्या रंगाचा पक्षी, तो सर्वभक्षी असून अन्नाचे उरलेले तुकडेही खातो. स्वच्छता राखण्यास मदत करतो. 3 कबूतर राखाडी रंगाचा पक्षी, तो धान्य खातो, इमारतींच्या कपारीत व छपरांवर राहतो. 4 पोपट हिरव्या रंगाचा सुंदर पक्षी, त्याची चोच लाल रंगाची असते व तो फळे, बिया व धान्य खातो. 5 मैना तपकिरी काळ्या रंगाची पक्षी, ती किडे, फळे व धान्य खाते, तिचा आवाज मधुर असतो. 6 कोकीळ काळ्या रंगाची पक्षी, तिचा गोड आवाज प्रसिद्ध आहे, ती प्रामुख्याने फळे व किडे खाते. 7 मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी, त्याचा पिसारा अतिशय सुंदर असतो, पावसाळ्यात तो पिसारा फुलवून नाचतो. 8 बगळा पांढऱ्या रंगाचा पक्षी, तो तलाव, नद्या व शेताजवळ दिसतो, मासे व बेडूक खातो. 2 पर्यावरण संतुलनावर आधारित घोष वाक्य तयार करा. उत्तर पर्यावरण वाचवा, पृथ्वी सजवा, झाडे लावा, पर्यावरण वाचवा. जैवविविधता जपा, निसर्गाचे संतुलन राखा, स्वच्छ पर्यावरण निरोगी जीवन, निसर्गाचे रक्षण करा, भविष्य